आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. कोणाकडूनही वर्गणी न घेता गणेशोत्सव साजरे करणारे अखिल भुसारी कॉलनी विकास मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिन धनकुले. प्रत्येक निवडणुकीत उमेदवारापेक्षा पंजा, कमळ, घड्याळ, तुतारी, हत्ती, सायकल, पतंग, मशाल, धनुष्यबाण, इंजिन इत्यादी चिन्हांचा प्रचार व चिन्हावरच मतदान होते. हे अयोग्य आहे. कारण निवडणुकामध्ये चिन्हे का आली हे पहिले समजून घेऊ. काही नाही अक्का, विचार करा पक्का आणि अखिल भुसारी कॉलनी मंडळाचा चिन्हे हटवा, लोकशाही वाचवा हा हॅट्रिक देखावा पहा. न शिकता हॅट्रिक म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी देखावा सादर करीत आहे. सिम्बॉल स्टॅम्प. भारत स्वतंत्र झाला 1947ला आणि आपण लोकशाही स्वीकारली. लोकशाहीमध्ये सर्वात उत्कृष्ट प्रक्रिया म्हणजे मतदान आणि मतदानातील महत्त्वाचा घटक म्हणजे मतदान. आणि तोच मतदान 1951 बावन्नच्या पहिल्या निवडणुकीत 85% अशिक्षित चिंता वाचता न येणार अशा वेळेस या अशिक्षितांकडून मतदान कसे करून द्यायचे असा मोठा यक्ष प्रश्न निवडणूक आयोगासमोर उभा राहिला. त्यावेळी निवडणूक आयोगाचे पहिले कमिशनर सुकुमार सिंग यांनी एक पर्याय म्हणून जोपर्यंत बहुसंख्य भारतीय शिक्षित होत नाही तोपर्यंत सामान्य मतदाराच्या दैनंदिन आयुष्यात सहज समजणारी गोष्ट म्हणजे चिन्हे उमेदवारांच्या नावाकडे अशिक्षणाची सोय म्हणून ठेवावी व निवडणूक विना अडथळा पार पाडली. म्हणजे अशिक्षित मतदार उमेदवाराचे नाव वाचता येत नाही तर चिन्हाला पाहून तरी मतदान करेल हे धोरण ठरवले. निवडणूक आयोगाने अशिक्षितांनी आलेल्या तात्पुरत्या अडचणीवर उपाय म्हणून स्वीकारलेल्या धोरणाला 75 वर्ष झाली. आता 1951च्या पहिल्या निवडणुकीत 85% भारतीय अशिक्षित होते. आता 2024ला उलटच झालं. 85% भारतीय शिक्षित झाले आहेत व फक्त 15% भारतीय अशिक्षित राहिले. त्या 15% अशिक्षित मतदारांची सोय ईव्हीएमवर उमेदवारांचे फोटो आल्यामुळे झालेली आहे. ते अशिक्षित आहेत आंधळे थोडी. हे उमेदवाराच्या फोटोला पाहून मतदान करतील व निवडणूक सक्षमपणे उमेदवारांची अनुक्रमांचा नाव व फोटो हे 3 पर्याय पाहून मतदान करून निवडणूक विना अडथळा पार पडेल. गेली 75 वर्षे संपूर्ण भारतात चिन्हावरच निवडणुका होत असल्यामुळे मतदारांना, प्रशासनाला, उमेदवारांना, राजकीय पक्षांना, कार्यकर्त्यांना चिन्हावरच निवडणूक व चिन्हावरच मतदान ही पद्धत इतकी अंगवळणी पडली आहे की त्यातून एक नव्हे तर शेकडो दोष फक्त चिन्हावर निवडणूक या पद्धतीमुळे निर्माण झाले आहेत. ते दोष कोण द्यायचे? चिन्हामुळे देश, समाज व लोकशाहीचे काय तोटे होतात ते जर का समजून घ्यायचे असेल तर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिन धनकुले यांनी आपल्या 20 वर्षाच्या अभ्यासपूर्ण स्वअनुभवातून स्वतः लिहिलेले सिम्बॉल स्टॅम्प या पुस्तकातून हे पुस्तक संपूर्ण भारतातील निवडणूक प्रक्रिया चिन्ह विरहित होण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. हे पुस्तक मंडळाने आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. त्याची किंमत 165 रुपये आहे. परंतु खास गणेशोत्सवात या पुस्तकाची किंमत सवलतीच्या दरात फक्त आणि फक्त 100 रुपये एवढीच ठेवली आहे. तरी आपण हे पुस्तक घेऊन आपल्या ज्ञानात माहिती भर कर्तव्य असलेले मतदान करायचे करू नका. सिम्बॉल स्टॅम्प काय आहे हे पुस्तकाच्या माध्यमातून समजून घ्या. चिन्हाला न पाहता व्यक्तीला पाहून मतदान करा ही यामागची मुख्य भूमिका आहे. धन्यवाद. ध्वनिमुद्रण 22 वर